आपल्या शिवानीच लग्न, तेही हुंडामुक्त. खरंच भाग्यवान आहोत आपण. हो, देवाने ऐकली आपली प्रार्थना. शिवानी, अगं थोडं पाणी देशील का? काय ग तू? आई प्लीज, मी कामात आहे, मला डिस्टर्ब करू नको. अरे खन्ना साहेब, या या. आज अचानक काही खास काम होत का? काही नाही अविनाशजी, सहज या बाजूने चाललो होतो. धन्यवाद वहिनी. शिवानी कुठे आहे? ती आपल्या रूम मध्ये आहे. लग्नाची तयारी, शॉपिंग यातच बिझी असते. लग्नानंतर तर सासरी जबाबदार येतीलच, म्हणून मी तिला आता काहीच काम सांगत नाही. हॅलो खन्ना साहेब. अविनाशजी, माफ करा पण आम्ही नातं पुढे नेऊ शकत नाही. हे लग्न होणार नाही. हे लग्न होणार नाही. काय चूक झाली आमच्याकडून? चूक मानपानाची नाही अविनाशजी, चूक संस्कारांची आहे. मी मागील 2 महिन्यात अनेकदा तुमच्या घरी न सांगता आलो. मी शिवानीच्या पदव्या पाहिल्या, तिचं सौंदर्य पाहिलं, पण जे दिसलं नाही ते म्हणजे संवेदनशीलता. मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तुमची पत्नी काम करताना पाहिली. कधी जड ओझी उचलताना, तर कधी घर झाडताना. आणि त्याच वेळी मी शिवानी मात्र सोफ्यावर लोळताना आणि मोबाईलमध्ये बोलताना पाहिलं. तिला एकदाही वाटलं नाही की आपल्या आईला मदत करावी. विनाशजी, मला माझ्या घरासाठी शोकेसमध्ये ठेवायला एखादी सजावटीची बाहुली नको आहे. मला अशी सून हवी आहे जी नात्यांचे ओझं पेलू शकेल, जी मुलगी स्वतःच्या आईला कामात मदत करू शकत नाही. ती माझ्या वृद्ध पत्नीची आणि घराची जबाबदारी कशी सांभाळेल. जे हात आईच्या कामात मदत करू शकत नाहीत, ते हात काहीच कामाचे नाहीत. ते आमचं घर कसं सांभाळणार? माफ करा, पण तुमची मुलगी अजून माणूस म्हणून अपूर्ण आहे. बाबा, काय झालं? आम्ही तुला राजकुमारी बनवलं, पण माणूस बनवायला विसरलो. बाबा, काय झालं? मुलगी नाजूक फूल असते, पण तिला मजबूत बनवणे तितकेच गरजेचे असते. बाळा, आज घर खूप शांत झालंय, पण मनात खूप आवाज चाललाय. तुझं लग्न मोडलं. कारण मोठं काही नव्हतं, पण लहान गोष्टींची उणीव खूप मोठी ठरली. तुला आम्ही शिकवलं, मोठ्या कॉलेजमध्ये पाठवलं, तुझ्या प्रत्येक स्वप्नाला पंख दिले, पण कदाचित एक गोष्ट शिकवायची राहून गेली, माणसाशी कसं वागायचं. आज जेव्हा ते लोक घरी आले होते तेव्हा त्यांनी फक्त घर नाही पाहिलं, तर त्यांनी तुझं वागणं पाहिलं. आई एकटी धावपळ करत होती आणि तू मोबाईलमध्ये गुंतलेली होतीस. बाळा, पाणी देणं ही फक्त एक कृती नाही, तो आदर असतो, घरातला संस्कारांचा आरसा असतो. मला वाईट याचं वाटतं की आम्ही तुला कधीच थांबवलं नाही, तुझे लाड केले. हो बाबा. पण योग्य वेळी हे चूक आहे असं सांगितलं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न मोडलं म्हणून आयुष्य मोडत नाही. आज जे घडलं ते शिकवण आहे. पण माझं बोलणं तुला कमी लेखण्यासाठी नाही, तर तुला अधिक चांगलं बनवण्यासाठी आहे. संस्कार म्हणजे फक्त नियम नाहीत, तर इतरांच्या भावना समजून घेणं असतं. आणि मला खात्री आहे माझी मुलगी हे नक्की शिकेल आणि पुन्हा उभी राहील, अधिक मजबूत होऊन. नमो नमो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका.